नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, गेला आपण व्हिडिओज बनवलेला होता कडधान्य साठवण्यासाठीच्या किचनच्या वस्तू डब्बे लागतात ना, त्यांचा व्हिडिओज केलेला होता. तर आज ना मी दादरमध्ये खास तुम्हाला छान असं शॉप दाखवणार आहे. इथे पण ना मला छान अशा किचनच्या युजेबल वस्तू कढईपासून डब्यापर्यंत तसं स्कूल टिफिन्स किंवा काही किचनसाठी वेगळ्या व्हरायटी लागणाऱ्या आहेत त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या दादरमध्येच दादर वेस्टला तुम्ही आलात ना, कबूतरखान्याच्या इथे भवानी शंकर रोड आहे. तर तिथे ना सुंदर असं मला एक ना स्टीलच्या दुकानाचं शॉप दिसलं. तर इथे ना व्हरायटी आतमध्ये जाऊन बघितलं तर भरपूर असे कलेक्शन होते भांड्यांमध्ये. म्हटलं तुम्हाला पण दाखवा. वेगवेगळ्या कढई, डब्बे आलेले आहेत आणि नवीन स्टाईलमध्ये काय काय आलेलं आहे किचन मध्ये लागणारे आयटम्स ते आज मी तुमच्या सोबत दाखवणार आहे. तर हे महिपाल करून शॉप आहे, जुनं असं शॉप आहे. तर म्हटलं यांच्याकडे छान अशा व्हरायटी आलेल्या आहेत. म्हटलं तुम्हालाही दाखवावे. आपल्या दादरमध्ये असाल तर म्हटलं तुम्हालाही दाखवावे, दादरला येतात तर ह्याच्याकडे काय काय भांड्यां स्टीलच्या डब्यांपासून ते अजून किचन मध्ये लागणाऱ्या काय काय व्हरायटी आहे ते आज आपण बघणार आहोत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकंती दीपाली या युट्यूब चॅनलला. तर मग चला म्हणजे बघूया आपल्याला काय काय दाखवते किचन मध्ये लागणाऱ्या वस्तू स्टीलच्या मध्ये. दादर वेस्टला उतरलात ना, सरळ फुल मार्केटमधनं चालत यायचे. समोर कबूतरखाना दिसेल, तिकडनं सरळ चालत आलात ना तुम्हाला राम मंदिर दिसेल. त्याच्या बाजूलाच आहे बघा, हे महिपाल करून स्टील सेंटर आहे. तर इथे आतमध्ये जाऊन आता आपण बघणार आहोत स्टीलच्या भांड्यांमध्ये काय काय व्हरायटी आहेत आणि प्राईस पण काय काय आहेत ते आज आपण बघणार आहोत. मग चला जाऊया आतमध्ये. नमस्कार दादा, आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. दादा, मला ना तुमच्याकडे स्टीलचे आयटम्स वगैरे भरपूर असे खूप छान छान व्हरायटी दिसल्या. तर सगळ्यात पहिलं तुमचं शॉपचं नाव आणि काय काय आहे ते सांगा मला. नमस्कार. सगळ्यात पहिले तर माझं शॉपचं नाव आहे महिपाल स्टील अँड अप्लायन्सेस, दादर भवानी शंकर रोड वर आहे. आणि आम्हाला कमीत कमी 60 वर्ष झाली या दुकानाला. जुनं आहे आणि आम्ही त्यापासून जुनं आहोत. आणि आधी जुन्या बिल्डिंग मध्ये होतो, आता नवीन रिडेव्हलपमेंट मध्ये नवीन बिल्डिंग मध्ये आमचं दुकान भेटलं आहे. म्हणजे नवीन दुकान पण हो नवीन हो, बिलकुल नवीन भेटलं आहे. ओके. आणि आमच्याकडे घराला लागणारी सगळीच वस्तू तुम्हाला भेटणार. लहानात लहान वाटीपासून मोठ्यात मोठे चक्की, आटा चक्की पर्यंत सगळं भेटणार तुम्हाला. मिक्सर ग्राइंडर, गॅस स्टोव, चिमणी, हॉब, मायक्रोवेव्ह, ओव्हन, नॉनस्टिक, गॅस स्टोव सगळ्या ब्रँडचे. आणि स्टेनलेस स्टीलची भांडी, कुकर्स, आयरन सगळंच आमच्याकडे आहे अवेलेबल. आणि सगळी बेस्ट क्वालिटी आणि उमदा क्वालिटी आणि बेस्ट सर्व्हिस वाली. प्राइसिंग वगैरे दादा काय असेल तरी पण? प्राइसिंग मध्ये एमआरपी मधनं आम्ही कापून देतो, 25% कमीत कमी कापतो. त्याच्यानंतर जे पण असेल ते बघून घेतो, जे पण होत असेल ते करून देतो आपल्याला. तुम्हाला आता हे बघा, हे माझे स्टीलचे डबे आहेत, लीक प्रूफ डबे आहेत. की जिथे तुम्ही काय पण भरलं तरी काय लीक होणार नाही, तेल बाहेर निघणार नाही. आणि हे स्टीलचा डब्बा आहे, हा लीक प्रूफ डबे आहेत. त्याच्यात सगळं लीक होत नाही, काही नाही. तुम्ही काय पण टाकलं तर लीक होत नाही. त्याच्यात एक क्लिप पण एक्स्ट्रा येते की नंतर पण तुम्हाला घ्यायची गरज पडत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन सगळे डिझाईन साईजेस आहेत, सगळे साईज आहेत. 100, 125 ml, 200 ml, 300 ml, 400 ml सगळे सगळे साधारण प्राइसिंग स्टार्टिंग वगैरे काय? स्टार्टिंग मध्ये समजा ना 150 पासून स्टार्ट होतात. आणि हे तुपाची आहेत, सगळी नवीन नवीन चांगली व्हरायटी. तूप ठेवायसाठी सगळे व्हरायटी आहे. हे कॉपर कोटेड तुपाच्या, आणि याचं दही बी ठेवलं असतं काय ऑइल ठेवा त्याच्यासाठी ठेवू शकता. तसंच हे स्टील मध्ये भारी आहे, ते तुम्ही गॅसवर पण ठेवू शकता, गरम करू शकता. तसेच नवीन नवीन व्हरायटी तांबे आहेत, तेलासाठी आयटम्स आहेत, पाण्याचे जग्स आहेत, तेलाच्या बरण्या आहेत, डबे आहेत. बघा, हे ना तुपाच्या किटल्या आहेत. ह्याच्यामध्ये स्टार्टिंग दादा काय असेल तरी? हे सगळे ब्रँडेड आहेत. हे सगळं 200-250 पासून स्टार्ट होतात. आणि साईज वाईज आहे? हो, साईज वाईज आहेत सगळे वेगळे. आणि पुढे कशामध्ये? कॉपर मध्ये आहे. हे कॉपर कोटेड आहे. कॉपरचे नाही, स्टील काय असेल तरी? त्याच्यामुळे स्टार्टिंग 300 पासून स्टार्ट होते आणि ते पुढे जातं कुठे पण. आणि ते वरचे मोठ्या साईजचे आहे. हे मोठ्या साईजचे स्टीलचे जाड आहे, त्याच्यात तुम्ही गॅसवर पण ठेवू शकता, गरम करू शकता. आणि ते मला ठसेवाले दिसतंय, ते पण एक सुंदर दिसतंय, जरा दाखवा ना. हे पण आपल्याला दाखवू शकतो मी. हे बघा, एक सुंदर आहे. आणि हे बघा, हेवी आहे,
वजना वाईज असतं की पीस वाईज असतं? हे पीस वाईज असतं ओके, सगळं. पीस वाईज आहे. Yes. तर ह्याच्यात आपण तूप किंवा काही दही, ताक काही वगैरे पण आपण करू शकता. ठेवू आणि तूप बी गरम करायचं असेल, भाजी ओके. बिजी पण गरम करायची गरम वगैरे पण गॅसवर करू शकतो. करू शकता. आणि ह्याच्यात साईज वगैरे आपल्याला मिळेल, हो, म्हणजे हो. सेटच असतो तो. लहान मोठी ओके. साईज भेटतात, जे तुम्हाला हा. पाहिजे तुम्ही घेऊ शकता. आणि पुढे मला किटलीचं भांड दिसतंय, ते हे- दाखवा ना जरा. हे तेलाचे बरणे ओके, आहेत. तेलाच्या बरण्या आहेत पुढे. हा, हे तेलाचे बरणे आहेत. ओके. त्याच्या साईज साईज आपल्याला लहान आहे, मिळतील. 1 लिटर 2 लिटर 2.5 लिटर सगळे येतात. आणि डिझाईन्स बघा, हे सगळे वेगळे वेगळे डिझाईन्स डिझाईन्स आहेत आहेत. वेगवेगळ्या. हे सगळे इडली बनवायचे कुकर्स ओके, आहेत. तो पण एक सुंदर दिसतोय मला, इडली बनवायचं पात्र. जरा दाखवा तो. छोटा मला दाखवा दादा. छोटं दाखवू. हा, तो जरा वेगळा वाटतोय ना. हे याच्यात सगळं येतं. इडली होतात, ढोकळे होतात. ओके. हे इडली हे ढोकळ्यासाठी हा. आहे, ही इडलीसाठी आहे लहान साईज. ओके, हे अळूवडी त्या मोमोज बनवायसाठी आहे. त्याचं साधारण प्राइसिंग काय असणार? हे आहे 1300 पर्यंत. ओके, 1300 पर्यंत. हे पण इडली सारखंच हे दिसतंय इडलीचे मला. आहेत. हे याला म्हणतात तटे इडली. ओके. ते आता नवीन चालतंय, ते नवीन चालली आहे तटे इडली. हा, त्याच्यावर बटर बिटर लावून तुम्ही याच्यावर लावू शकता सगळं. स्टीम साठी ठेवू हो, शकतो कुकर मध्ये. हो yes. तर ह्याचं साधारण प्राइसिंग काय असणार? हे आहे 550. ओके, 550. तर हे बघा मंडळी, ढोकळा किंवा आपल्याला वेगळं काही ढोकळा variety- म्हणा की काय पण म्हणा, इडली हा. तटे इडली म्हणा, इडली whatever होऊ शकतं. मोठ्या इडल्या बनवायच्या असतील ना, तर हे छान असं ऑप्शन आहे. हे होऊ डबे शकते. दिसतायत मला. हे लंच बॉक्स आहेत, लहान पोरांसाठी आहेत, ओके. मोठ्यांसाठी आहेत. हे तुम्ही याच्यात तुम्ही एअरटाईट आहे, लीक प्रूफ आहे, की जे वस्तू चांगल्या राहतात. याच्यात मोठ्या साईज पण आहेत, ते सगळे बॉक्स मध्येच आहेत. ओके. हे व्हेरायटीज आहेत. हे जे लंच डबे आहेत, हे तुम्ही झाकण काढून तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये पण गरम करू शकता. मायक्रोवेव्ह मध्ये पण गरम गरम करू शकता तुम्ही. त्याच्यात आपल्याला साधारण काय असणार प्राइसिंग वगैरे? प्राइसिंग म्हणजे 300 350 वर जातं सगळं प्राइसिंग आपलं. आणि मला पुढे दादा जाळ्या दिसतायत हे आपल्याला भाजी बिजी सुकवायसाठी, धुवायसाठी. स्टार्टिंग. त्याचं स्टार्टिंग तुम्हाला समजा ना, आपल्याला येणारे स्टार्टिंग आहे 300 रुपयापासून. ओके, 300 रुपयापासून. म्हणजे आपल्याला साईज आहेत वेगवेगळ्या. होय होय. आणि पुढे ती ठसेवाल्या कढाया दिसतात आहेत मला. हो, ठशावाला कढाई आहे. ते स्टील मध्ये आहे का? हो, स्टील मध्ये आणि जाड आहेत. ओके. आणि हे किलो वाईज देतात की पीस नगावर येतात. नगवर. तर हे बघा, आणि मंडळी तुम्हाला दाखवते, मी हातात घेतलं ना, मला हेवी वाटते ह्याचं वजन. तर अशा प्रमाणे ना ह्याच्यामध्ये साईज आहे. तर ह्याचं प्राइसिंग वगैरे काय असेल तरी? हा जी साईज आहे ही 200 रुपयाला ओके, येते. 200 रुपयाला, फक्त 200 रुपयाला आहे मंडळी. आणि 200 रुपये ऑनवर्ड आहे नंतर म्हणजे. 250 ओके. 300 सगळे आणि तसे अगदी आहेत. रिझनेबल प्राइस वाटते मला. हो हो, आमच्याकडे सगळं. नंतर सूर्य आहेत. ओके. आणि थांबा दादा, हे तांब्यांमध्ये प्रकार आहेत प्रकार का? आहेत, सगळे वेगळे वेगळे लोटे आणि आहेत. ते ठसेवाले पण लोटा टाईप लोटे आहेत दिसतंय. आपले. ओके. आणि वरती काचेचे अॅक्रेलिकचे ऑइल कॅन आहेत. ओके. हे ऑइलचे डबे आहेत, ते ऑइलचे आपले डबे. कावळा म्हणतो आपण. हे पाण्याचे जग आहेत. ओके. आणि पुढे हे सर्विंग चमचांचं. स्पून्स आहेत, सगळे व्हेरायटी. सगळे ब्रँडेड रामसन्स कंपनीचे ब्रँडेड ओके. वस्तू आहेत. आणि हे पण मला झारा टाईप बोलतो ना आपण. हा, हे आपलं लोणचं बिणचं काढायचं किंवा ऑइल बिनाचं आपल्याला काय काढायचं असेल, हा. त्याचे हे चमचे आहेत. आणि हे पलिते पण वेगवेगळ्या हो, सगळे व्हेरायटीज आहेत पलितेची पण. ओके. तर नंतर हे टी स्टँडर आहे. दादा? ते सगळे 100 125 ओके. 150 असं सगळे. आणि हे पण पलित्यांमध्येच हो. आहे ना प्रकार? हे पलिता म्हणा की राईस आहे, विदाउट ओके, रोलचे आहेत. हा. आणि डिझाईन बघू शकता तुम्ही. हे बघा मंडळी, मी तुम्हाला छान असे स्पून मध्ये वेगळं छान छान असे डिझाईन दाखवते. हे आटा स्कूप आहे. ओके. याच्यात आटा स्कूप आहे. आणि ह्या जाळ्या पण आहेत. जाळ्या पण आहेत. आणि पुढे पण ह्या किटल्याच आहेत ना? हो, हे तेलासाठी तुपासाठी पण सस्ती रेंज आहे. ओके. त्याचं काय प्राइस आहे? हे 80-100 रुपयाचे आहे. ओके, कमी रेंज वाले आहेत. हो, आणि हे हे डबे डबे आहेत सगळे. डबे कशामध्ये, म्हणजे नग वाईज देणार की? नग वाईज माझ्याकडे नग सगळे wise. क्वालिटी आयटम आहेत आणि सगळे नग वाईज आयटम येणार. ओके. सगळे व्हेरायटीज आहे. हे आहेत, हे आणि उभे आपल्याला डबे आहेत. सेट वगैरे किती किलो पर्यंत म्हणजे डबे हा, मिळतील 10 आपल्याला? किलो 12 किलो 15 किलो पर्यंत भेटू 15 शकतात. किलो पर्यंत भेटू हे शकतात. मसाल्याचे डबे आहेत सगळे. मसाल्यांच्या डब्यांमध्ये दादा काय प्राइसिंग येणार तरी? तरी 250 300 400 पर्यंत येतात. त्याच्यात पण इकडे पण मसाल्याचे डबे व्हेरायटीज आहेत. ओके. हे बघा मसाल्याच्या डब्यांमध्ये. हे असे 4 वाटीचा आहे, 6 वाटीचा आहे. आणि हे बघा, हे पण एक सुंदर दाखवते. 6 वाटीचा आहे. ओके. नंतर हे 9 वाटीचं लहान आहे, याच्यात मोठे येणार. असं दुसरं अॅक्रेलिक येणार. हो. ह्याचं प्राइसिंग हेवी असेल ना थोडं? हे सगळे 1000 1200 1500 पर्यंत जातात सगळे. ओके. आणि हे बघा मंडळी, मी तुम्हाला सुंदर हे सुंदर पण दाखवते. डबे आहे. हे बघा मसाल्यांचे डबे. हे पण मठार मसाल्याचा डबा आहे. ओके. तर हे बघा,
मटरचा डब्बा आहे तो. मठार आहे म्हणजे ठोकेवाला आहे, मसाल्याचा डबा आहे. ओके, त्याला झाकण पण आहे वरती. असं आणि झाकण आहे. डिझाईन्स बघू शकता तुम्ही मसाल्यांच्या डब्यामध्ये. जरा डिझाईन असली का प्राइसिंग हेवी असते थोडी. हे ट्रान्सपरंट मध्ये आहे. शेप आहे. किती ह्याचा आहे तो? 9. हे आहे समजा ना, हे आहे 850 ला. ओके, 850 ला 6-7 वाट्या असतील ना त्याच्यात? 7 वाटे. स्क्वेअर मध्ये पण मसाल्यांचाच डबा आहे का तो? हे पण मसाल्याचा वेगळा डबा आहे. बघा खूप सुंदर आहे. हा बघा एक छान असं. आणि मंडळी हे बघा, आणि हे छोटे छोटे हे डबे आहेत. सगळं आपलं काय ठेवायचं असेल सगळं मसाला बिसाला हे पण तुम्ही ठेवू शकता. म्हणजे असं छोट्या छोट्या वस्तू, ड्राई जिरं वगैरे ठेवण्यासाठी हे पण ठेवू शकता. आणि ते आतमध्ये पण मला आपल्या छोटस म्हणजे छोटी साईज आहे. किचन मध्ये कम्फर्टेबल असं 2 डब्याचं आहे. 2 डब्यात मीठ किंवा असं काही आपल्याला 4 ठेवायचं डब्याचं आहे. तर हे बघा छोटे छोटे डबे आहेत. त्याच्यामध्ये काय असणार तरी दादा प्राइस? 2 डब्याचं आहे 260 रुपये पासून. ओके, 260 म्हणजे प्राइस प्रत्येकाची वेगळी आहे. आणि हे मला छान दिसतंय. हे दादा काय आहे? हे राईस स्टीमर आहे. याच्यात तुम्ही आपण राईस बनवून नंतर तुम्ही त्याला स्टीम करू शकता. म्हणजे पाणी काढू शकता, सगळं करू शकता. राईस स्टीमर आहे. राईस स्टीमर आहे तो. याला क्लिप आहे म्हणजे ते सांडणार नाही, काय होणार नाही. ओके, म्हणजे बाहेर असं येत नाही, बाहेर होणार नाही, सांडणार नाही. काय प्राइसिंग आहे तरी त्याचं? हे आहे 900 रुपये. ओके, 900. आणि पुढे तर डबे तर बघा मला सुंदर सुंदर दिसतात. डबे पण सगळे व्हरायटी आहे ना. याला खिडकी आहेत, सगळं आत काय ठेवतो ते आपण करू शकतो. आणि हे बघा, हे तुम्हाला किचन ऍडजस्ट करण्यासाठी डबे आहेत. हे बघा, आणि ह्याचा आपल्याला सेट वगैरे पण मिळेल ना दादा? सगळं मिळतं आपल्याला याच्यात. सगळं काय प्राइसिंग असेल तरी? हे सगळे 700, 800, 1000 पर पीस. पर पीस. हा पण एक सुंदर बघा, तुम्हाला छान असं डब्यांचं सेट दाखवते. आपल्याला चहा डाळी वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे. हे बघा, असे पण आपल्याकडे ओव्हल डबे आहेत, त्याला खिडकी आहे. ओके, सेट आहे तो पूर्ण? नाही, म्हणजे सिंगल आहे. तुम्हाला लहान मोठे तुम्ही घेऊ शकता. असं खिडकी आहे, ओव्हल शेप आहे. किचन ऍडजस्टेबल होण्यासाठी. काय प्राइसिंग असेल तरी? हे 700 रुपयाचा आहे डबा, सिंगल डबा. ओके, आणि लहान येतात, मोठी पण साईज येतात. ओके, मोठी म्हणजे 700 रुपयापासून स्टार्टिंग आहे प्रत्येकाला. 600 पासून स्टार्ट आहे. 600, 700, 1000, 900. आणि ब्रँड्स आहे ना? हा, सगळे ब्रँड. JVL ब्रँड आहे. JVL ब्रँड आहे. एअर टाईट आहे. ओके, एअर टाईट म्हणजे आपल्याला काही बाहेर पण करू शकतो. आणि हा पण एक डब्यांचा सेट खूप सुंदर. हे पण सी थ्रू डबे आहेत. आत काय पण ठेवलेलं दिसतं आपल्याकडे. ओके, आणि पुढे मला कुकर्स आहेत आपल्याकडे. हे बघा, हे पुढे हे पण स्टीलचे भांडे आहेत. पातेल्याचा भारीवाला सेट आहे. टोप आहे. आणि मला दादा ते पातेल्यांचं ते हे दिसतंय मला वरती. झाकणे आहेत. ओके, त्याच्यात एअर पण जाऊ शकतं. ओके, ते प्रत्येकाला पाहिजे असेल तर आपल्याला आहेत ना? हा, झाकण सकट येतात आपल्याला. ओके, 3 पातेल्याचा सेट आहे. पातेल्यांना मी तुम्हाला दाखवते मंडळी, खूप हेवी आहेत. म्हणजे आपल्याला हे पीस वाईजच देणार ना दादा? हो. आणि बघा सुंदर आहे ते बघा. आणि आपल्याला म्हणजे हे आहेत ना, हे आहेत साईज वर आहेत कुठले पण. आणि छोटस पण आहे बघा, पेला टाईप. आणि तो सेट आहे ना दादा? हे बघा, हा पण एक सेट आहे. हा, हे पण पातेल लहानचा सेट आहे. 3चा सेट एकत्रच भेटतो. ओके, त्याचं काय प्राइसिंग असेल तरी? हे आपल्याला समजा हे पडतात आपल्याला 800 रुपये पर्यंत. ओके, आणि मला जो उभी पातेली पण आहेत आपल्याकडे दुधासाठी वगैरे. उभी पातेली एवढा सेट आहेत, लहान मोठे सेट आहेत. आणि मला ते छान डब्बे दिसतात आहेत आतमध्ये. हे बघा, हे एक वेगळ्या शेप मध्ये. 2-3 साइजेस आहेत. ओके, हे सगळे साइजेस आणि हा पण एक सुंदर आहे बघा. डिझाईन्स तर बघा, खूप छान छान डिझाईन्स मध्ये आहेत. हे बघा, आपल्याला सेट पाहिजे असेल तर आपण ऑर्डर कस्टमाइज वगैरे पण करून देतो ना? ओके, तर पाठी अजून यांच्याकडे ना भरपूर व्हरायटी आहेत. आणि आपल्याला म्हणजे किती, म्हणजे 20 किलो पर्यंत आपल्याला डबे मिळू शकतात? हो, मिळू शकतात. ते किलो वाईज देणार की? नाही, नगाला येणार. क्वालिटी हेवी येणार, चांगली क्वालिटी. ओके, नंतर आपल्याकडे एक पोळी बनवायचं मशीन आहे. हे दाखवा आधी दादा. हे आपल्याकडे कुकर्स आहेत, सगळे प्रेशर कुकर्स आहेत. सगळे लिडिंग ब्रँड आहेत. प्रेस्टीज, विनोद, बटरफ्लाय, स्टार. एक सुंदर दिसतोय. हा असं ब्लॅक कलरचा आहे. कोटिंग म्हणतात त्याला, हार्ड एनोडाइज कुकर म्हणतात. आपल्याकडे त्याच्यात कुकिंग्स मध्ये आहे, विनोद मध्ये आहे, प्रेस्टीज मध्ये आहे. सगळे ब्रँड. प्राइसिंग काय असेल तरी स्टार्टिंग? त्याचे स्टार्टिंग सगळे 1000-1200 असे तुम्ही घेता त्याच्यावर आहे आपल्याकडे. ओके, आणि हे मोठ्या साईज मध्ये आहे पुढे. हा, अजून त्याच्यात मोठी साईज पुष्कळ भेटते. आणि पोळीचं भांड दिसतंय मला.
हे पोळी बनवायचं मशीन आहे. ओके, मशीन आहे का? रोटी मेकर म्हणतात त्याला. एक दाखव ना, पोळ्या वगैरे बनवायला हा. तर डायरेक्ट करायला आणि कोणाचे हात दुखतात, लेडीजचे आजकाल हात पण दुखतात, तर ते रोटी मेकर वापरतात. तर ते हे असं ह्याच्यात पोळीचं गोळा पोळीचा ठेवून- एक गोळा ठेवून नंतर दाबायचं ओके. आणि थोडं उचलून घेतलं आणि एकदा उलट करायचं हा. आणि नंतर बंद केलं की ती पोळी फुगते आणि मग ती बाहेर येते. आणि हे म्हणजे पोळी शेकून वगैरे येते का? हो, शेकते. ओके, तर त्याचं काय असणार प्राइसिंग वगैरे? हे प्राइस आहे 2000 रुपयाचं आहे. ओके, 2000 रुपये. त्याला म्हणतात खाकरा मेकर. ओके, खाकरा पण बनवू हे शकतो. खाकरा मेकर आहे. हा. याच्यात पण आपल्याकडे लिडिंग ब्रँड्स आहेत, संगवी, स्टायलॉन, पिकासो. प्रत्येकाचं हे हे प्राइस सगळे अंदाजे 2000, 2200, 2500 असतात. सगळं ब्रँडचे आपल्याकडे लायटर्स आहेत सगळे. हे स्पून्स आहेत सगळे, लहान मोठे सगळे. कुकरचे कुठले रबर स्पेअर्स सगळं आपल्याकडे आहे. ओके. कुकरचे स्पेअर्स पण आपल्याकडे ठेवू. नवीन आलेले आहे. सोन्यासारखे चमचे दिसतात आहेत मला. हो, गोल्डन सगळे आहे, ओके. गोल्ड प्लेटेड आहे. हा. त्याला पण 2 वर्षाची वॉरंटी वॉरंटी वगैरे आहे. ओके, हे आपण म्हणतो पनीर मेकर म्हणतो, ह्याला ओके. पनीर मेकर म्हणतात. पनीर मेकर आहे का ते? हो, त्याच्यात स्क्वेअर मॉडेल आहे आणि आणखी राऊंड मॉडेल आहे आपल्याकडे. ते डबे पण सुंदर सुंदर दिसतात आहेत मला. तर हे बघा, हे असे स्टीलच्या डब्यांमध्ये पण त्यांच्याकडे डिझाईन्स आहेत भरपूर अशा. हे बघा, मोठ्या साईज मध्ये पण आहेत. आता कसं तुम्ही वाळवण चालू आहे, तर वाळवणीसाठी जर तुम्ही काही कुरड्या, पापड्स वगैरे सगळं storage देऊ करायचं शकता. असेल तर हे बघा, मोठ्या साईज मध्ये डब्बे आहेत. हे बघा, हे दादा लहान पोरांचं जेवण घेऊन जायचं असेल, भाजी घेऊन जायची असेल, रस घेऊन जायचे असेल, ओके. सूप घेऊन जायचं असेल तर छोटा त्याच्यासाठी. थर्मस टाईपच आहे. हा, त्याच्यात ओके. मोठं पण येतं. ते 4 ते 8 तास गरम राहतं हे. ओके, त्याचं प्राइसिंग वगैरे काय असणार तरी? हे सगळे 700-800 रुपये प्रमाणे. आणि ब्रँडचं आहे ना? हो, ब्रँड आहे. केमल आहे, मिल्टन आहे, सगळे ओके. ब्रँड येतात. टिफिन बॉक्स दिसतात आहेत मला. टिफिन हे बघा, एक सुंदर असं टिफिन बॉक्स आहे. हे बघा, 3 ह्याचे, 2 ह्याचे सगळे साईजेस भेटणार. साईज वगैरे मिळेल. पण हे एक वेगळ्या टाइप मध्ये तुम्हाला टिफिन बॉक्स दाखवते, मोठ्या साईज मध्ये पण मोठे आहे. साईज पण भेटणार. आपल्या पुढे हे शेगड्या दिसतात आहेत खूप छान छान अशा. तर हे सिंगल ह्याच्या आहेत ना या शेगड्या? सिंगल आहे, डबल आहे, ट्रिपल ट्रिपल आहे. आहे. आणि ह्या शेगड्यांमध्ये साधारण प्राइसिंग वगैरे काय असेल? सगळं प्राइसिंग समजा ना 1800 पासून स्टार्ट होतात आणि 10,000, 12,000 पर्यंत जातात, 18,000 पर्यंत जातात. जसं पाहिजे तसं. हे स्टीलचे आहेत, काचेचे आहेत आपल्याकडे. ओके, काचेच्या पण आहेत. तर काचेचे ह्या पण बघा. आणि दादा आपल्याकडे काही जुन्या शेगड्या वगैरे देऊन तुम्ही नवीन हो, आपण एक्सचेंज करून देतो. एक्सचेंज पण करून, तर मग हे त्याची four प्राइसिंग burner आहे. देता की? नाही नाही, ते करून देतो ओके. लगेच आणि घरपोच डिलिव्हरी आहे आणि फिट करून देतो आपण. ओके. तर हे बघा, ह्या एक छान छान असे मी तुम्हाला शेगड्या दाखवते. हे बघा, सुंदर सुंदर अशा 4 ह्याच्यामध्ये. आणि हे बघा, हे पण दादानी खूप सुंदर असे दाखवले. 3 ह्याची आहे आणि 3 ह्याच्यामध्ये आहे. आणि ह्या ब्रँडच्या असतील ना? सगळे सगळे सन फ्लेम, सनशाईन, फेबर, एलिका, ग्लॅन. आणि वरती चिमण्या दिसतात आहेत मला. चिमण्या वगैरे पण आहेत. हे बघा, जर तुम्ही नवीन घर घेणार असाल ना, तर काही वेगळं तुम्हाला नवीन पाहिजे असेल ना, चिमणी पासून शेगडी पर्यंत, तर इथे खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत. तर हे बघा, मी तुम्हाला चिमण्या वगैरे दाखवते. ओव्हन्स. हे बघा, छान छान अशा. आणि चिमण्यांचं प्राइस तुम्ही इथेच येऊन विचारा, कारण की प्रत्येक ब्रँड वाईज असतात ना, तर त्यांचं प्राइसिंग हे वेगवेगळं असतं. ओव्हन वगैरे पण आहेत. ओव्हन मध्ये काय असेल तरी प्राइसिंग? तर ओव्हन मध्ये प्राइसिंग सगळे 4,500, 5,500, 6,000 जसं पाहिजे तसे लिटर्स असतात. ओके, 18 लिटर, 20 लिटर, 25 लिटर, 30 लिटर, असं वेगवेगळं. 42 लिटर, जसं पाहिजे तसं. क्रॉकरी वगैरे पण आहे. हे बघा, आपलं काही कोणाला रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर हा सेट वगैरे पण इथे मिळू शकतो. त्याचप्रमाणे बघा, मिक्सर्स आहेत त्यांच्याकडे. सगळ्या ब्रँडचे लिडिंग ब्रँड्स आहेत. तरी स्टार्टिंग काय असणार मिक्सर मध्ये दादा? मिक्सर आपल्याकडे 1500 पासून स्टार्ट होतात. 1500 पासून स्टार्ट होतात. 10,000 पर्यंत आहे. ओके. हे तुम्हाला मायक्रोवेव्ह मध्ये यूज करण्यासाठी बघा, हे डब्बे आहेत बघा. हे कांदे बटाट्यांचं स्टँड ट्रॉली आहे. आहे. याच्यात 2 साईज आहे, लहान मोठे येतात, 2चे येतात, 3चे येतात, 4चे. स्टार्टिंग काय असणार तरी? स्टार्टिंग 750, 800 पर्यंत. ओके, 650 ते 800. आणि क्वालिटी वगैरे काय दादा? नंबर 1 सगळी क्वालिटी. ओके. टॉप म्हणतात, ट्रॅव्हल कुक म्हणतात. ओके. हे आपण आउट ऑफ इंडिया जायचं असेल तर आपण घेऊन जाऊ शकतो. मग ते आणि कसं आहे? तिथे गरम इलेक्ट्रिक लहान वर आहे की? इलेक्ट्रिक वर आहे. त्याच्यात 2 साईज आहे. एक जरा चपट काढून आहे. दाखवा ना, सुंदर दिसतंय मला तो. ओके.
आपल्याला बाहेर travelling साठी ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर अशी हॉट प्लेट ओके असते ओके हा आणि त्याच्यावर असं भांडं लावू शकतो. ओके भांड पण आहे ते ओके दिलेलं. आणि हे प्लास्टिकचं ते सर्व करायचं सर्व करण्यासाठी ओके. त्याचं साधारण प्राइसिंग काय असेल तरी? 2800 रुपये. ओके 2800. आणि त्यामध्ये आपल्याला व्हरायटी भरपूर याच्यात मिळतील का? व्हरायटी मिळायची नसते, याच्यात 2 आयटम असतात. एकच असतं मर आहे, मोमोज आहे, ट्रॅव्हल साठी पण काम येतं. ओके ट्रॅव्हल हे साठी. पॉपअप सँडविच ब्रेड टोस्टर आहे, पॉपअप ओके. म्हणतात त्याला. हे सँडविच टोस्टर आणि आहे. हा कटर आहे का? हा हे चॉपर आहे, ओके चॉपर आहे. नंतर हे सँडविच टोस्टर्स आहेत सगळे. आणि हे हे काय आहे? इलेक्ट्रिक केटल आहेत. ओके इलेक्ट्रिक केटल हे सगळे पाणी इलेक्ट्रिक कॉफी केटल्स वगैरे आहेत, गरम सगळं आहे. करण्यासाठी. आणि हे काय आहे ज्युसर आहे का? आणि मोसंबी ज्युसर्स म्हणतात त्यांना. आणि हे आपल्याला खोबरं खोबरं किसायचं आहे. ओके. कढया दिसतात आहेत मला विनोद हे ब्रँड. नॉनस्टिक आहे. हे हार्ड एनोडाइज म्हणतात. ओके त्याला आपण रफ अँड टफ कसं पण वापरू शकता. त्याला हे झाकण पण आहे. ओके झाकण वगैरे पण आहे. आणि त्याच्यामध्ये साईज आहेत आपल्याला सगळे लहान मोठे सगळे साईज येतात. साईज हे वगैरे. हॉकिन्सचं फ्युचरचे आयटम म्हणतो आपण. ओके. आणि पुढे स्टीलच्या दिसतात आहेत मला. हे ट्रायप्लाय आयटम म्हणतात त्याला. ओके. नवीन आलेलं आहे ट्रायप्लाय आहे. हा त्याच्यात जेवण जेवण नाही. करपत नाही, काही होत नाही. तुम्ही कसं पण तुम्ही वापरू शकता. आणि पुढे मला टोपा खूप असे हे याला लंगडी म्हणतात. लंगडी टाईप. फ्लॅट टोप म्हणतात त्याला, लंगडी म्हणतात. ओके अशी फ्लॅट येतात. ओके. तर ह्याच्यामध्ये काय प्राइसिंग येणार तरी? हे सगळे 1800, 2000, ओके. 2500. आणि ते हेवी पण दिसतंय मला त्या हो. हिशोबाने. तर हे बघा मंडळी, तुम्हाला खूप सुंदर असे जर स्टीलच्या भांड्यांची शॉपिंग करायची असेल ना, सुंदर असं शॉप सजेस्ट करते मी. आणि पुढे हे खलबत्ता आहे ना? हो हे सगळे मार्बलचे आहेत. मार्बलचे. आणि स्टीलचं पण मला दिसतंय खलबत्ता. हो हे स्टीलचे खलबत्ते आहेत. ओके स्टीलचा खलबत्ता. त्याचप्रमाणे हे बघा हे असं तांब्याची copper- बॉटल्स आहेत सगळे. ओके. हे हॉट अँड कोल्ड बॉटल आहे. ओके शकतात. ओके स्मूदी वगैरे. तर हे बघा हे असं स्मूदी बनवण्याचं खूप सुंदर असं इलेक्ट्रिकचं आहे ना हो, हे? हो. ओके. आणि हे बघा हे असं आपण ह्याच्यात मसाला वगैरे पण करू बनवतात ना? शकतो, करू शकतो. ओके. एअर फ्रायर आहेत. एअर फ्राय मध्ये काय दादा प्राइसिंग वगैरे असेल एअर तरी? फ्राय सगळे 3500, 4000, 4500 त्याप्रमाणे भाव येतात. ओके. एअर फ्राय मध्ये आपले भाव असतात 4500च्या वरती प्राइस. 3500-4000. 3.5-4. आणि पुढे ज्युसर आणि हे सगळे आपले ते चॉपर आहेत. ओके इलेक्ट्रिक चॉपर आहेत. नंतर हे प्युरिफायर आहेत. ओके. पाण्याचे प्युरिफायर आहेत. ॲक्वागार्डचे. प्युरिफायर पण आहेत. आणि ते अंडर स्टीम आहे का? हा ते पण अंडर स्टीम आहे. अंडर ओके. आणि हे काय आहे? हे तुम्ही लसूण बिसूणची सालं काढू शकते. ओके ओके. साल काढण्यासाठी. आणि आणि हे बघा हे असे ना कॉपर मध्ये तुम्हाला छान असे माठ आहेत. हे बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये. मंडळी खूप सुंदर असं जर तुम्हाला स्टीलच्या भांड्यांची शॉपिंग करायची असेल, वेगवेगळ्या व्हरायटी घ्यायच्या असतील, हे बघा तुम्हाला कढयांमध्ये, तुम्हाला डब्यांमध्ये वेगळ्या व्हरायटी असे घ्यायचे असतील ना, तर हे शॉप असं मी तुम्हाला छान असं सजेस्ट करते. दादर वेस्टला भवानी शंकर रोड मध्ये. आणि इथे तर एक्सचेंज वगैरे पण भांडी करून मिळतील ना? तर एक्सचेंज वगैरे भांडी वगैरे करून मिळतील. सुंदर असं वेगळं काहीतरी व्हरायटी घ्यायच्या असतील तर हे बघा हे पॅन वगैरे पण आहेत छान छान असे. आणि डब्यांमध्ये तर बघा प्रकार भरपूर आहेत. आणि प्राइसिंग सांगितलेली आहे. जर तुम्ही यायचं असेल तुम्ही इथे येऊन प्राइसिंग वगैरे अजून विचारू शकता. स्पून मध्ये पण भरपूर असे व्हरायटी आहेत. तर नक्की या शॉपला व्हिजिट करा. तर मंडळी कशी वाटली स्टीलचे भांडी वगैरे? तुम्हाला जर सुंदर अशा स्टीलच्या भांड्यांची शॉपिंग करायची असेल, जर वेगळं काही खरेदी करायची असेल स्टीलच्या भांड्यांमध्ये, आपल्या दादर वेस्टला भवानी शंकर रोड मध्ये महिपाल स्टील करून हे शॉप सजेस्ट करते मी तुम्हाला. इथे अगदी 200 ते 300 रुपयापासून स्टार्टिंग आहे. जसं तुम्ही घेणार तसं प्राइसिंग प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. छान अशी जर तुम्हाला स्टीलच्या भांड्यांची शॉपिंग करायची असेल ना, त्या शॉपला नक्की व्हिजिट करा. व्हरायटी ऑफ इथे भरपूर व्हरायटी बघायला मिळतील तुम्हाला. आणि यायचं असेल तुम्ही दादर स्टेशनला उतरलात ना, वेस्टला कबूतरखान्याच्या बाजूलाच भवानी शंकर रोड आहे. तिथेच तुम्हाला राम मंदिर आहे. राम मंदिरच्या अगदी बाजूलाच हे
महिपाल स्टील करून आहे आणि व्हरायटी भरपूर आहे. मंडळी तुम्ही जर जास्त व्हरायटी घेतलात, जर तुम्हाला किचन सजवायचं जास्त व्हरायटी घेतलात, ऑनलाईन वगैरे पण आहे. त्यांचा नंबर तुम्हाला मी शेअर करते. आणि ते गॅस शेगडीसाठी तुम्ही घरी तुम्हाला फिटिंग्स वगैरे फ्री ऑफ कॉस्ट करून देतील. तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि छान छान अशी खरेदी करून जा. तर कसा वाटला व्हिडिओ परत एकदा सांगा कमेंट्स करून. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकन ते दीपाली या युट्यूब चॅनलला. तर मग चला मंडळी, आपण इथेच थांबूया. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येते. बाय मंडळी.